कधी-कधी काय होतं, स्वयंपाकाला वेळ कमी असतो आणि थोडा थकवा जास्त, स्वयंपाकाचं टेन्शन असतं. अशा वेळी आठवते ती फक्त खिचडी आणि त्यातल्या त्यात आरोग्याची चव इतकी हेल्दी आणि टेस्टी झाली, म्हणजे काय पाहायलाच नको. तर आज आपण करणार आहोत पालक खिचडी. पालक न खाणारे सुद्धा खाणार आहेत. चलाच मग सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचे, एका बाउलमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत. तर 1.5 वाटी मी तांदूळ घेतले. अर्धी वाटी मसूरची डाळ घ्यायची आहे. अर्धी वाटी आपल्याला घ्यायची आहे मुगाची डाळ, जी टरफल न असलेली, आणि अर्धी वाटी घ्यायची आहे टरफल असलेली. आता आपल्याला काय करायचे, स्वच्छ याला सुरुवातीला धुवून घ्यायचं आहे. तर 1 ते 2 वेळेस आपण स्वच्छ धुवून काय करायचं, याला कुकरमध्ये घालून घ्यायचे आहे. म्हणजे एकदम झटपट आपली हे 2 शिट्ट्यामध्ये तयार होते. आता ही घालून झाली की पाणी घालायचं. तुम्हाला एकदम रसा जर पाहिजेच असेल तर थोडंसं जास्त पाणी घाला. एक 1.5 इंच वर येईल इतकं पाणी घातलेलं आहे. मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि चांगलं याला हलवून घ्यायचं आहे तळापर्यंत. आता काय करायचं, कुकरचं झाकण लावून ठेवायचं आहे आणि चांगल्या 2 शिट्ट्या याच्या करून घ्यायच्यात. तोपर्यंत पालकाची प्युरी करून घेऊता. आता काही वेळेला पालक ही उकडून घेतली जाते, पण आपण न उकडून घेता असंच करणार आहोत. तर मी एका पालकाची जुडी आणि थोडीशी कोथिंबीर ही इथं घेतलेली आहे. पाणी अगदी 2 चमच लागेल तर घाला, नाही लागेल तर नाही घातल्या तरीही चालेल. मी न घालताच चालू बंद करत या पद्धतीने एक त्याचं बारीक असं पेस्ट करून घेतलेलं आहे. तर या पद्धतीने आपल्याला इथं पेस्ट मिळालेलं आहे. तोपर्यंत कुकरने सुद्धा शिट्ट्या दिलेल्या आहेत. याला बाजूला ठेवूत आणि फोडणी देऊत. आता एका कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. 3 ते 4 चमच इतकं तेल मी इथं घातलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरं, मोहरी घालायची आहे. आता हे 6 ते 7 लोकांचं प्रमाण आहे खिचडीचं. या पद्धतीने केल्या तर 7 जणाला आरामात ही खिचडी पुरेल. आता पहा, याच्यामध्ये जिरं मोहरी टाकल्याच्या नंतर लसूण मी हलकासा ठेचून टाकलेला आहे. तुम्ही हे कमी जास्त थोडाफार लसूणसुद्धा करून घेऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक जाडसा कांदासुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. या पद्धतीने बारीक मी कट करून घेतलेला कांदा आहे तो याच्यामध्ये घालून घ्यायचा. सतत याला परतवत राहायचं आहे. हलकासा याचा कलर आपल्याला बदलू द्यायचा आहे. कलर हलकासा बदलला की त्याच्यामध्ये आवडीनुसार तुम्ही कमी जास्त मिरची इथं करून घेऊ शकता. मी 8 मिरच्या याच्यामध्ये घातल्या आहेत. तिखट तुम्हाला जसं आवडेल ना तसं तुम्ही घालून घेऊ शकता. नंतर आपण लाल मिरचीचा तडकासुद्धा देणार आहोत, म्हणून थोडेसे मी कमी घातलेले आहेत. त्याच्यानंतर 1 इंच आलं घालायचं आहे. हेल्दी आणि टेस्टी दोन्ही खिचडी होणार आहे. चवीला अफलातून लागते. दिसायला थोडीशी हिरवी दिसली तरीही हरकत नाही. नंतर 2 टोमॅटो घातलेत आणि 2 गाजरसुद्धा घातलेत. या पद्धतीने बारीक कट करून पालेभाज्या तुम्हाला आवडल्या तशा तुम्ही घालून घेऊ शकता. याच्यामध्ये भाज्या जसं मटार झालं, शिमला झालं, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही घालून घेऊ शकता. आता सगळं घालून झालं, परतून घेतलेलं आहे मी 1 मिनिटासाठी. नंतर आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. आपण सुरुवातीला भातामध्ये म्हणजे तांदूळ जेव्हा शिजवायला ठेवलो तेव्हासुद्धा मीठ घातलं होतं, म्हणून मी ते 1 चम्मच घालून घेतलेला आहे. त्याच्यानंतर परतून घेतलं आणि जी प्युरी होती ना आपण पालकाची करून ठेवलेली, ती इथं घालून घ्यायची आहे. सुरुवातीला पालक जर आपण शिजवून घेतली असेल तर थोडासा वेळ लागतो. त्याच्यामुळे मी काय केलं आहे, या पद्धतीने प्युरीच आपण करून घेतलेली आहे. आताच आपल्याला थोडंसं पाणी घालून याला शिजवायचं आहे. तर आपण याला झाकून बाजूला ठेवते 1 5 मिनिटासाठी. तोपर्यंत आपली ही तांदूळ छान शिजलेला आहे. म्हणजेच ही सपक खिचडी आपली तयार आहे. या पद्धतीने एकदम छान शिजून अशी जाऊ द्यायची, म्हणजे चवीला छान लागते. तोपर्यंत गरम पाणी एका गॅसवर ठेवलेलं आहे. 5 मिनिट झालेले आहेत. 5 मिनिटाच्या नंतर पालक आणि त्याच्यामध्ये सर्व आपण टाकलेल्या भाज्या म्हणजेच गाजर, टोमॅटो छान असा शिजला जातो. त्याच्यानंतर आपण मिरची पावडर इथं घालायचं आहे. आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. मी मोठा 1 चमच इतकं मिरची पावडर घातलेला आहे. थोडीशी हळद घालायची आणि 1 चमच मी धनेपूडसुद्धा इथं घालून घेतलेलं आहे. आता हे मसाले घालून झाले की याला हलवून घ्यायचं. सुरुवातीला जेव्हा टोमॅटो घातलं तेव्हाच नमक घालून घेतलं आहे, म्हणून आता घालण्याची गरज नाही. आता याला हलवून घेतलं की आपल्याला काय करायचे, जी खिचडी आपण डाळ तांदळाची शिजवून ठेवली होती ना सपक, ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. तर पूर्णपणे खिचडी याच्यामध्ये घालून घ्यायची आणि आपल्याला पाणी याच वेळेला गरम घालायचं आहे. थंड अजिबात घालायचं नाही.
जेव्हा खिचडी घालताय तर छान असं परतून घ्या. या पद्धतीने व्यवस्थित असं आपला भात हा परतला गेला की त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी ही थंड जर घातल्या तर व्यवस्थित हे एकजीव होणार नाही. त्याच्यामुळं काय करायचं, गरम पाणी घालायचं आणि या पद्धतीने याला हलवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असा याचा कलरसुद्धा आलेला आहे. आता झाकून ठेवायचं आणि छान याला शिजू द्यायचं आहे अजून एक 2 ते 3 मिनटासाठी. तर पाहू शकता मस्त 2 ते 3 मिनटाच्या नंतर दणदणीत अशी याची एक वाफ आपण काढून घेतलेली आहे. आता काय करायचं आहे, लसणाचा त्याच्यावर आपल्याला तडका द्यायचा आहे. तर 2 चमच इथं मी तेल गरम करून घेतलं आहे. तुपाचा सुद्धा तुम्ही इथं तडका देऊन घेऊ शकता. त्याच्यामध्ये लसण पाकळ्या भरपूर टाकलेल्या आहेत. 2 मिरच्या टाकायच्या. अगदी थोडंसं याच्यामध्ये मिरची पावडरसुद्धा घालून घ्यायचा आहे. तडका खिचडीवर घालायचा, पूर्णपणे हलवून घ्यायचा आणि या पद्धतीने गरमागरम खिचडी आपली तयार आहे. याच्यावर तुपाची धार घालायची आणि गरमागरम ही खिचडी खायला घ्यायची. चवीला अफलातून लागते. नक्की करा.